आणला याचं मोजमाप नाही, परंतु 3-4 वर्षात खोपोलीकरांना जो त्रास झाला त्याविरोधातच परिवर्तन विकास आघाडी लढणार असल्याचे अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी सांगितले। शिवाय त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने परिवर्तन विकास आघाडी करून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले आहेत। याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे, विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, शेका पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील, शहर अध्यक्ष मनीष यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खोपोलीत बदल घडवण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीने तयारी केली असून खोपोलीकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही काम करू असेही सुधाकर खारे यांनी सांगत पक्षफोडीच्या ऑपरेशनावर बोलण्याचे टाळले। सार्वत्रिक निवडणुकीचा आज आम्ही उमेदवारी अर्ज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे। परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आमची आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि 31 नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज असतील ते आम्ही आज दाखल केले आहेत। अगदी उत्साहात आनंदात आम्ही आमचा अर्ज दाखल केला आहे आणि आम्हाला विश्वास आहे खोपोलीच्या जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आणि तो विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यासाठी या नगर परिषदेवर नक्कीच आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। माहिती आहे खोपोली शहरामध्ये ज्या पद्धतीने काम चाललं आहे त्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे, म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ठरवलं की खोपोलीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विकास करण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा अध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक आमचे निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यानंतर आम्ही खोपोलीचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचं काम आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्यांनी किती निधी आणला त्याचं काही माझ्याकडे मोजमाप नाही आहे, परंतु खोपोलीमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे। खोपोलीकरांना ज्या पद्धतीने या 2-3 वर्षामध्ये तो त्रास झालेला आहे तो त्रास त्यांना सण न होत नसल्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला या परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करावी लागली आणि आम्ही या तिन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल या तिघांचा झेंडा या नगरपरिषदेवर आम्हाला डबलाने फिरवून बघायचा आहे। पण आता आम्ही तिघं एकत्र असल्यावर ऑपरेशन करायची गरज नाही, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असल्यावर ऑपरेशन करायची गरज नाही। आपोआपच खोपोलीकर आमच्यावर विश्वास ठेवतील आणि खऱ्या अर्थाने विश्वासाला आम्ही सार्थ ठरवू असा मला विश्वास आहे। त्याचं काय 3 तारखेला आपल्याला समजेल। 3 तारखेला आम्ही आमची सर्व तिन्ही पक्ष अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही चांगल्या पद्धतीने खोपोलीकरांच्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही विनंती करणार आहोत, आमच्या पक्षाची ध्येयधोरणं समजून सांगणार आहे आणि आपल्याला सत्ता काय पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजून सांगणार आहे आणि 100% खोपोलीकरांची जनता आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्हाला या नगर परिषद सत्ता आमच्या हाती येतील असा आम्हाला विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।